नमस्कार. आज आपलं 3D पायपिंग ट्युटोरियल आणि ऑनलाईन ट्रेनिंग या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचे स्वागत. आज आपला विषय असा आहे, प्लॅन 3D मध्ये एखादा स्पेक लावून पायपिंग केले असेल आणि आयसो जनरेट केले आहे, परंतु आपल्याला त्या स्पेकमध्ये ज्या स्पेक वापरून आपण पायपिंग केले आहे त्या स्पेकमध्ये काही चेंजेस केले असेल किंवा चेंजेस करायचे आहेत, त्यानंतर आयसो जनरेट करायचे. उदाहरणार्थ स्पेकमध्ये चेंजेस म्हणजे आपल्याला आयटम कोड वगैरे ॲड करायचे आहेत आणि परत आयसो जनरेट करायचे आहे. आणि त्याच्या आयसोमध्ये आपल्याला आयसो जनरेट केल्यानंतर व्ह्यूमध्ये आपल्याला तो आयटम कोड ॲड झाला आहे की नाही हे बघायचं आहे. तर चला आपण स्टार्ट करूया. मी इथे तुमच्यासमोर सॅम्पल प्रोजेक्ट ओपन केलेला आहे. ह्या सॅम्पल प्रोजेक्टमध्ये हा बघा सॅम्पल प्रोजेक्ट प्लॅन 3Dचा हा डिफॉल्ट सॅम्पल प्रोजेक्ट आहे. आता मला ह्या प्रोजेक्टमध्ये मी काही स्पेक वापरून इथं ऑलरेडी पायपिंग केलेली आहे. तर याचं मी प्रथम एक आयसोमेट्रिक जनरेट करतो की याच्यामध्ये मी आधीच व्ह्यूमध्ये आयटम कोड ॲड केलेला आहे, तो कसा करायचा वगैरे मी सांगेन आपल्याला दुसऱ्या भागामध्ये. पण आत्ता सुरुवातीला मी तुम्हाला दाखवतो आहे की याच्या आयसोमेट्रिक जनरेट कसं करायचं आहे, म्हणजे आयटम कोड दिसतोय का नाही हे बघण्यासाठी. ठीक आहे, सॉरी, आत्ता याच्यामध्ये मी चेंज केल्या असल्या कारणाने इथे सगळे दिसत आहे. तर मी तुम्हाला थोडंसं थांबवतो. आता आपण पाहणार आहोत की ह्या पाईपचा जो स्पेक लावलेला आहे, तर आपण बघितलं प्रॉपर्टीमध्ये तो CS300 आहे, 8 इंची पाईप साईज आहे. तर आपण आत्ता काय करणार आहे की ह्या पाईपचा आपण एक आयसो जनरेट करून घेणार आहे सुरुवातीला, आणि त्यानंतर आपण ह्या पाईपमध्ये इथं जर पाहिलं तुम्ही तर ह्या पाईपला आयटम कोड्स वगैरे काही दिसत नाही आहे. ह्या आयटम कोडच्या समोर जर बघितलं तुम्ही तर ब्लँक आहे. ठीक आहे, तर ह्या गोष्टी आपल्याला आता आयसोमेट्रिक जनरेट केल्यानंतर आपल्याला कसं दिसणार आहे हे आपण पाहणार आहोत. ठीक आहे, सुरुवातीला आपण काय करणार, आता आपण सुरुवातीला ह्या पाईपला सिलेक्ट करतोय, हे इथपर्यंत करतोय सिलेक्ट. याच्यामध्ये 45 डिग्रीचं पण आपण घेऊ आणि याचं आयसो जनरेट करण्यासाठी आपण डायरेक्टली क्विक आयसोमध्ये जाणार आहोत. क्विक आयसोमध्ये आपण एक टेम्पलेट सिलेक्ट केलेली आयसो स्टाईलची फायनल NC-B मध्ये. त्यामध्ये आपल्याला आयटम कोड दिसेल, मी ॲड केलेला आहे ऑलरेडी. 1-2 मिनटं आपण थांबतोय. आता इथं आपल्यासमोर आयसो क्रिएशन कंप्लीट झालेलं आहे. आपण क्लिक करतोय, याच्यामधून इथं आपल्याला रिझल्ट येतोय. समोर बघितल्यानंतर क्लिक केल्यानंतर इथं पहा, इथं काय दिसतंय आपल्याला, नंबर, सिरियल नंबर दिसतात, क्वांटिटी दिसतात, त्याचा OD दिसतोय, क्लास दिसतोय, आयटम कोड ब्लँक दिसतोय, डिस्क्रिप्शन दिसतंय. आता या इथं आपल्याला आयटम कोड फिलअप करायचे ह्या लाईनसाठी. तर ही लाईन किती इंचाची आहे आपली, आत्ता जर पाहिली आपण तर 8 इंच, आणि शेड्यूल आहे 40, आणि एल्बो आहे 45 डिग्रीचा 8 इंची, 40 शेड्यूल 8 इंची, 90 डिग्री लॉंग रेटेस. या तिन्हींना आपल्याला आयटम नंबर्स जनरेट करायचे आहेत. आता हे आपलं ऑलरेडी पायपिंग क्रिएट झालं, आयसोमेट्रिक क्रिएट झालं आहे, पण आपल्याला प्री रूट करून पुन्हा करायचं नाही आहे, यासाठी आपल्याला ते करायचं आहे. आता यासाठी काय आहे की आता मी हे आयसो बंद करतो. ठीक आहे, आता यासाठी आपल्याला प्रथम काय बघायचं आहे की ह्या कोणत्या स्पेकमध्ये तयार केला, तर CS300. ओके, आता मी काही 300मध्ये हे सगळे चेंजेस करून घेतो, आयटम नंबर वगैरे सर्व 8 इंचासाठी, आणि मग आपण पुन्हा आयसो जनरेट करूया. आता आपल्या इथं मी स्पेक चेंज करून घेतले, त्याच्यामध्ये मी आता आपल्याला काही कमांड्स आहेत त्या कमांड हे करून आपल्याला चेक करायचं आहे की
ते चेंज होते की नाही. आपण स्पेक चेंज केले म्हणून स्पेक अपडेट करायची पहिले एक कमांड असते, ती स्पेक अपडेट करून घ्यायचे सिस्टमला. आता इथं सिस्टममध्ये स्पेक अपडेट झालेले त्याचे कमांड्स येतात, त्याच्यामुळे अपडेट पाईप स्पेक रिकमेंडेशनवर क्लिक करतोय. इथं समोर तुमच्या ओके अपडेट क्लोज करतो. अपडेट ॲटोमॅटिकली त्यांनी घेतलेले आहे. इथं जर पाहिला तुमचा जर ग्रीन कलर होता तो तुमचा येलो कलर झाला थोडक्यात. आता इथं पाहिलं तर तुम्हाला इथं आयटम कोड मगाशी दिसत नव्हते, आत्ता दिसायला चालू झाले. ओके, आपण काय केलं, फक्त स्पेक अपडेट करून घेतले कमांडमधून 90 डिग्रीला. ओके ठीक आहे. आता आपण काय करू की पुन्हा आपण जसं पहिला एक आयसोमेट्रिक जनरेट केलं होतं त्या पद्धतीनं पुन्हा एकदा जनरेट करून घेऊ. आपण कुठेही पाइपिंग चेंज केलेलं नाहीये किंवा कुठेही आपण काही केलेलं नाही. आपण फक्त स्पेक याच्यामध्ये एडिट केलेले आहेत. ठीक आहे, मी क्विक एक्सो मध्ये जातो. जो मगाचा जो फायनल ASC हे ठेवलं होतं क्रिएट म्हणतो. आता आपले क्रिएट होतील तोपर्यंत आपण थांबू. इथं आपले आयसोमेट्रिक जनरेट झालेले आहेत. आपण पुन्हा ओपन करतोय. आयसोमेट्रिक ओपन केलेले आहेत. जर आपण पाहिलं पहिल्या याच्यामध्ये आयटम कोड दिसत नव्हते, आता आयटम कोड दिसतात. मी पहिली वाली पण आपल्याला ओपन करून दाखवतो की नेमकं काय झालं होतं. हे पाहू शकता आपण आपला आयसोमेट्रिक बघा. आपण एक इथून 45 डिग्रीला घेतलेला आहे. आता इथं सुद्धा आपल्याला वेगळा एक आलेला आहे. ठीक आहे, आपण आणखीन तसाच जर दिसत असेल तर आपण तसा पण आयसो ओपन करून पाहूया. हां येस, की जेणेकरून आपल्याला कन्फ्युजन होणार नाही की बाबा हा आयसोमेट्रिक आपला सेम, हा आयसोमेट्रिक आणि हा आयसोमेट्रिक सेम आहे. बरोबर. आता इथं पण पाहिलं तर तुम्ही तो सेमच आहे. हा आयसोमेट्रिक आपण कॅन्सल करू, बंद करू. हां, इथं जर तुम्ही पाहिलं पहिल्या आयसोमेट्रिकमध्ये तर इथं तुम्हाला आयटम कोड्स दिसत नाही आहेत. ओके, आता मी जर दुसऱ्या सेकंडला बघितलं तर तुम्हाला इथं आयसोमेट्रिक आपण चेंज केल्यानंतर दिसायला लागलेले आहेत आयटम कोड्स. बरोबर. कट लिस्टमध्ये पण ॲड झालेले आहेत आणि तुम्ही क्लासमध्ये पण ॲड झालेले आहेत. हे मी मॅन्युअली केलेलं नाही. अपडेट कमांड दिली, फक्त स्पेक अपडेट कमांड दिली आणि त्याच्यानंतर जे आहेत फक्त काय होईल की तुमचे जे इथं कलर तुम्ही कोडिंग केलेलं आहे, जे मॅन्युअली चेंज केलं असेल तर ते चेंज होईल. जे तुमच्या स्पेकनुसार जर केलं असेल तर तुम्हाला त्याच्यामध्ये चेंजेस होणार नाही. ठीक आहे, बाकीच्या गोष्टी ॲटोमॅटिकली जे पाहिजे आपल्याला ते चेंज झालेलं आहे. हे तुम्ही पाहू शकता. आयटम कोड पूर्वीचे आपण ज्यावेळी केलं होतं त्यावेळी आयटम कोड दिसत नव्हते. ज्यावेळी मी चेंज केल्यानंतर ते दिसायला लागलेले आहेत. धन्यवाद.